जय शिवराय मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा सिंचन शक्य व्हावं यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही योजना राबवली जात आहे आणि याच योजनेला मोठ्या प्रमाणात गती मिळणार असून राज्यामध्ये येत्या 2 वर्षांमध्ये 9 लाख सोलर पंप उभारण्याचं उद्दिष्ट घेण्यात आल्याची माहिती सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीज जोडणीची मागणी केली जात आहे, परंतु विजेचे नवीन कनेक्शन दिले जात नाही। मोठ्या प्रमाणात शेतकरी विजेच्या जोडणीच्या प्रलंबित आहे। अशा प्रकारचा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करण्यात आलेला होता आणि याच प्रश्नाच्या उत्तरादाखल मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता करून देण्यासाठी जे काही नवीन जोडणीची मागणी केली जाईल अशा शेतकऱ्यांना सोलर पंप दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। ज्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून नवीन विजेच्या जोडणीची मागणी केली जाईल अशा शेतकऱ्यांना 3 महिन्याच्या कालावधीमध्ये सोलर पंप उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। येत्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये अशा प्रकारे विजेची जोडणीची मागणी करणारे जे शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे प्रलंबित न ठेवता 9 लाख सोलर पंप उभारणीचं उद्दिष्ट घेण्यात आल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर गेल्या काही कालावधीमध्ये शासनाच्या माध्यमातून 2,36,000 सोलर पंप हे उभारणी केले असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिलेली आहे। याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या विजेची जोडणी झालेली आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा दिवसा सिंचन शक्य व्हावं, दिवसा सिंचन करता यावं यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून वीज उपलब्धता करून त्या कृषी फीडरचं सोलरायझेशन केलं जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। ज्याच्यामुळे या सोलर प्रोजेक्टच्या माध्यमातून उपलब्ध झालेली वीज ही शेतकऱ्यांना त्या कृषी फीडरच्या माध्यमातून दिवसा उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना दोन्ही योजनांच्या अंतर्गत दिवसा सिंचन करणं शक्य होणार आहे। मित्रांनो, योजना राज्यामध्ये मोठ्या व्यापकपणे राबवली जात आहे। याला निवडणुकाच्या काही कालावधीमध्ये थोडासा मंदगती आलेली होती, परंतु येत्या काही काळामध्ये शासनाचं पूर्णपणे फोकस या योजनांवरती असणार आहे। त्याच्यामुळे आपण जर या योजनेच्या अंतर्गत अर्ज केलेला नसेल तर अर्ज करून घ्या आणि अर्ज केल्यानंतर तात्काळ तुम्हाला याच्यामध्ये पेमेंट करून तुमचा अर्ज पुढे कंप्लीट करून तुम्हाला पुढच्या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हायचे। मित्रांनो, या योजनेची अंमलबजावणी केली जात असताना बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून याच्यामध्ये अर्ज केले जातात, परंतु काही शेतकऱ्यांची याच्यामध्ये दिशाभूल केली जाते, चुकीच्या पद्धतीने माहिती दिली जाते आणि ते शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात। अशा परिस्थितीमध्ये आपण जर अर्ज केलेला असेल, आपल्या जर काही त्रुटी आलेल्या असतील तर त्रुटी काढून घ्या। ज्याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल स्वरूपातील 7/12 असतील, तुमच्या सिंचनाच्या नोंदी असलेले कागदपत्र असतील, अशा प्रकारची कागदपत्र वगैरे जोडून ही अर्ज आपले पूर्ण करायचे आहेत आणि जे शेतकरी व्यवस्थितपणे अर्ज करत आहेत अशा शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी करून पुढे त्यांना या प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जात आहे। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत ऑलरेडी पीएम कुसुम योजनेअंतर्गत 5 लाखाच्या पुढे 5,05,000 पंप हे केंद्र शासनाच्या माध्यमातून अलॉट करण्यात आलेले आहेत आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात याच्या अंतर्गत निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी आणि राबवत असलेली एक महत्त्वाची अशी योजना ज्याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला मिळणं अपेक्षित आहे, प्रत्येक शेतकऱ्यांना घेणं अपेक्षित आहे। आपण सुद्धा योजनेपासून वंचित असाल तर योजनेचा अर्ज करून योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा। मित्रांनो, योजनेचा अर्ज कसा करायचा, याचं पेमेंट कसं करायचं, व्हेंडर सिलेक्शन कसं करायचं, डॉक्युमेंट काय काय लागतात, जमिनीची अट, त्याच्या अटी शर्ती पात्रतेचे निकष काय आहेत, या सर्वांबद्दल आपण यापूर्वी वेळोवेळी अपडेट घेतलेले। जर तुम्ही पाहिलेले नसतील तर ते सर्व व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील किंवा हा व्हिडिओ शेवट संपत असताना तुम्हाला एक सोलर पंप जी पॉवर योजना प्लेलिस्ट आहे या प्लेलिस्टमध्ये सुद्धा ते पाहू शकता। धन्यवाद।